अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. काल जे आपण व्हिडिओ केले होते की गुरु बदल झालेला आहे, मग गुरुचा त्रास आहे, खूप जणांना आहे, काही राशींना आहे. मग त्या राशींनी घाबरायचं कारण नाही. तुम्हाला पीडा असेल, त्रास असेल, काही असेल, काही याच्यामध्ये मी काही साधे सोपे उपाय आहेत, जप असेल, काही दान असेल, ह्या व्हिडिओमध्ये मी काही गोष्टी सांगणार आहे. तेवढं जर तुम्ही दान जप जर केलं, तुम्हाला त्याचं फळ अवश्य भेटेल. आणि असं नाहीये की समजा मग चांगल्या राशी असेल, समजा कर्क रास असेल, मिथुन रास असेल, बाकी सगळ्या ज्या राशी आहेत त्यांना जर गुरुग्रह त्याचं बळ चांगलं असेल, मग चांगलं बळ आहे म्हणजे असं काहीच करायचं नाही का? तसं नाहीये. आपल्याला सगळं आयतं कोणी देणार आहे का? नाही देणार. आपल्या राशीला जरी गुरु चांगला असेल, गुरु चांगला आहे, समजा कर्क राशीला चांगला आहे, मिथुन राशीला चांगला आहे, मीन राशीला चांगला आहे, तर त्यांनी पण ते सेवा आणि दान करायला पाहिजे. म्हणजे माझ्या याच्यानुसार सगळ्या 12 राशी असेल, आपण जे म्हणतो ना, जेवढ्या सगळ्या राशी असेल त्यांनी सगळ्यांनी दान असेल, जप असेल ते करायला पाहिजे. आपण म्हणतो जे 27 नक्षत्र आहे आणि 12 राशी, मग या सगळ्या राशींना त्याचा कुठं ना कुठं परिणाम होत असतो. आता आपण जर म्हटलं शनी महाराजांची 7.5 ते मेष राशीला तर 2027 पर्यंत आहे, त्यांना अजून काळ कटकडीचा चालू आहे आता सध्या पण मेष रास. आता कालचं जे भाकीत मी केलं होतं किंवा काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्याच्यामध्ये खूप जण म्हणतात दादा आमची रास अशी नाही, आमची रास अशी नाही. बघा, जन्म नाव हे वेगळं असतं. याच्या पुढचे व्हिडिओ आपण जे नक्षत्र असेल, राशी असेल ते सगळे घेणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. आपलं जन्म नाव वेगळं असेल, जन्म नाव वेगळं असतं, चालू नाव वेगळं असतं. म्हणून प्रत्येकाने, समजा माझंच उदाहरण देतो, माझी रास जी आहे ती कर्क रास आहे, तर चालू नाव श्रीकेतन प्रमाणे कुंभ रास आहे. म्हणजे मी कुंभ राशीचं बघायचं का जन्म नाव बघायचं, याचा पण मी माहिती सांगणार आहे. तर आता आपण आज गुरु उपासना त्याबद्दल करूया. आपण गुरु उपासना कशी करायची? सगळ्यात महत्वाचा जो गुरु पालट आहे तो 18 ऑक्टोबर 2025 ला झालेला आहे. गुरु कर्क राशीत प्रवेश केलेला आहे. मेष रास, धनु रास, सिंह रास यांना 4था, 8वा आणि 12वा गुरु येत असल्याने त्यांना पीडा आहे. लक्षात ठेवा, मेष रास, धनु रास, सिंह रास. प्रत्येकाने आता मेष रास सांगितली, मग तुम्ही नावाने करणार, नाव असेल तर सगळे मेष रास. तसं नाहीये. तुम्ही प्रत्येकाने आपली कुंडली बघा, आपलं नक्षत्र बघा, नक्षत्रामध्ये जाऊन नक्षत्र बघून आपली रास कोणती ते बघा. मुळामध्ये नक्षत्र पहिले बघा, त्याच्यानंतर मग रास बघा. एक नक्षत्रामध्ये 3 राशी येत असतात, लक्षात ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तर आता मेष रास, धनु रास, सिंह रास त्यांना 4, 8, 12 गुरु त्यांनी मेष रास, धनु रास, सिंह रास त्यांना गुरुची पीडा होणार आहे. त्यांनी काही दान असेल, जप असेल, पूजा अवश्य करायची. त्याच्यानंतर कर्क रास, वृषभ रास, कुंभ रास, तुला रास या राशींना कर्क राशीला पहिला गुरु आहे, वृषभ राशीला 3रा गुरु आहे, कुंभ राशीला 6वा गुरु आहे आणि तुला राशीला 10वा गुरु आहे. त्यांनी पण जप, दान, पूजा यापैकी कोणत्याही केल्याने पिढ्याचे परिहार होत. लक्षात ठेवा. आता जन्मरास, आता समजा जन्मरास समजा सिंह रास, तुला रास, मीन रास, याचं पात काय? सुवर्ण. चांगलं आहे, त्यांना चिंता आहे. फल काय आहे? चिंता. सिंह रास, तुला रास, मीन रास चिंता आहे त्यांना. परत मेष रास, कर्क रास, धनु रास यांना रौप्य, यांना शुभ आहे. मिथुन रास, वृश्चिक रास, कुंभ रास यांना ताम्र आहे, यांना श्रीप्राप्ती चांगले आहे. वृषभ, कन्या आणि मकर या राशींना कष्ट आहे. मग गुरूंची उपासना कोणती करायची? गुरु म्हणजे गुरु हा ग्रह आहे. तुम्ही म्हणणार दादा आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची खूप सेवा करतो. गुरु म्हणजे ते गुरु नाही, लक्षात घ्या. खूप जण तसंच म्हणतात की दादा मग आमचा गुरु चांगला आहे, आम्ही गुरूंची मग हे करतो. तसं नाही, ते गुरु ग्रह वेगळा आहे. जसा शनी ग्रह, मंगळ ग्रह, शनी असेल, मंगळ असेल, नेपच्यून असेल, प्लुटो असेल, हे सगळे ग्रह आहे. तसंच गुरु ग्रह आहे.
मग त्याची गुरुग्रहांची उपासना काय करायची? पीडा परिहार्थ पुण्यकाळामध्ये जप, दान, पूजा करणं महत्वाचं आहे. गुरु सुवर्ण पादाने असल्या त्याचे फळ जरी चिंता असेल तर सुवर्ण पादाचा गुरु शुभ असतो. पीडा परिहार दान वस्तू कोणते द्यायचे? आपण हरभऱ्याची डाळ, लक्षात ठेवा. दान काय द्यायचं? तर ह्या गुरुच्या याच्यामध्ये तुम्ही दान काय देऊ शकता? हरभऱ्याची डाळ 1.25 किलो, सव्वा प्रमाणे द्यायचं. कधी लक्षात ठेवा, कधी पण सव्वा किलो असेल. हरभऱ्याची डाळ असेल, घोडा तर देऊ शकत नाही आपण. हरभऱ्याची डाळ असेल, घोडा असेल, साखर असेल, साखर देऊ शकतो. साखर पण सव्वा किलो. साखर, पिवळे वस्त्र द्यायचे कोणते पण. गुरूंचा कलर कोणता आहे? पिवळं वस्त्र आहे. कधी तुम्ही अक्कलकोट, गाणगापूर, पिठापूर, कुरवपूर, नरसोबाची वाडी, गिरणारी कुठेही गेले, पिवळं वस्त्र घालून जायचं. दत्त महाराजांना खूप आवडतंय पिवळं. तिथं पिवळं वस्त्र दान करायचं. किंवा एखाद्या ब्राह्मणाला पण घरी बोलून तुम्ही ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत, हरभऱ्याची डाळ असेल, साखर असेल, पिवळं वस्त्र असेल, आणि गुरुचा जो मंत्र असेल, मी तुम्हाला लिंकवर याच्यावर टाकून देईल. गुरुचा मंत्र देवानांचं ऋषीनांचं गुरु कांचन स्तप्ती विद्धिभूती त्रिकोलाश नमामि बृहस्पतम. तर गुरुचा जो मंत्र आहे त्याचा 19,000 जप करावा. लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले काय करायचं? आपल्याला ग्रहपीडा माहिती आहे, आपल्याला गुरुची ग्रहपीडा आहे. एखाद्या गुरुवारी काय करायचं? सकाळी असेल, संध्याकाळी असेल, एखाद्या गुरुवारी ब्राह्मणाला घरी बोलवायचं, संकल्प सोडायचा. हरभऱ्याची डाळ असेल ती 1.25 किलो, साखर असेल 1.25 किलो, पिवळ्या वस्त्रामध्ये तुम्ही त्यांना धोती घ्या, नेहरू शर्ट घ्या. पिवळ्या वस्त्रामध्ये नेहरू शर्ट असेल, धोतर असेल पिवळं, ते घ्या. आणि दक्षिणा असेल ते द्यायचं. संकल्प सोडून घ्यायचा की तुमचं नाव घ्यायचं, गोत्र घ्यायचं, तुमचं नक्षत्र घ्या, तुमचा कितवा गुरु चालू आहे. आता मी तुम्हाला सांगितलं कितवा गुरु चालू आहे प्रत्येकाला. त्या गुरुनुसार नाव घेऊन संकल्प करून, ब्राह्मणाकडून संकल्प करून तो संकल्प सोडायचा. आणि जो मंत्र आहे देवानांच्या ऋषीनांचं, तो मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. कमीत कमी 1 माळ तरी करावी रोज. गुरुग्रहाचा जो पीडा आहे ती पीडा तुम्हाला थोडी कमी होईल. लक्षात ठेवा. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही गुरुक्षेत्राचे 3 पारायण करू शकता, महाराजांचं नामस्मरण करू शकता. औदुंबर झाड त्याला प्रदक्षिणा करायची. आणि त्याच्या सोबत तुम्ही जवळचं दत्त मंदिर असेल किंवा महाराजांचं मंदिर असेल, कोणत्याही गुरूंचं मंदिर असेल, तिथे साफसफाई करायची. ज्यांना पीडा असेल त्यांना पण, ज्यांना पीडा नाही त्यांनी पण 31 मे 2026 पर्यंत प्रत्येकाने या गोष्टी कराव्या. हे दान असेल ते एकदाच करावं. दान एकदा करायचं. तुम्ही म्हणणार दादा ब्राह्मण नाही भेटेल, आम्ही कोणाला देतो? नाही चालणार. तुम्हाला ब्राह्मणालाच द्यावं लागणार आहे. आणि ते पण संकल्प करून द्यायचं. ब्राह्मणाला वस्त्र काय घ्यायचं? खूप जण विचारतात आता काय घ्यायचं वस्त्र. ब्राह्मणाला नेहरू पिवळा घ्यायचा असेल तर पिवळा नेहरू शर्ट घ्या. आणि सोवळं असतं, सोवळं कोणत्या याच्यात सोवळं भेटून जाईल, ते ब्राह्मणाने घातलं पाहिजे. हे महत्वाचा विषय येतो. म्हणून देताना चांगलं द्यायचं. पिवळं वस्त्र असेल काय, मी पण माझा पण गुरु आहे कर्क राशीत, मी पण द्यायच्या वेळेस तुम्हाला वाटलं व्हिडिओ करून पाठव, व्हिडिओ करेल मी देताना ब्राह्मणाला. माझा पण गुरु आहे, तो थोडा त्रासदायक आहे, त्यामुळे मी हे दान आहे देताना मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल, व्हिडिओ करून मी दान देईल. हरभऱ्याची डाळ असेल, साखर असेल, हे दान देताना तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवतो. कारण की हे सगळ्यांना द्यावं लागतं ते, म्हणून असं काही नाही. म्हणून कोणत्याही ब्राह्मणाला द्यावं, संकल्प करून द्या. आपण देताना सोवळं जे आहे त्यांनी घातलं पाहिजे, आणि नेहरू शर्ट आहे तो घातला पाहिजे. हे महत्वाचं. म्हणून चांगल्या क्वालिटी द्यायचं, चांगलं द्यायचं. आणि दान दिलेलं हे अतिपटीने असतं, हे लक्षात ठेवा. या पद्धतीने 3 गुरुचैत्र नवनाथ पारायण करायचं. औदुंबराला रोज प्रदक्षिणा. महाराजांचं मंदिर असेल, मठ असेल, केंद्र असेल, तिथे प्रदक्षिणा आणि तिथे साफसफाई करायची. रोज नाही जमलं रविवारी करा, गुरुवारी करा, कधीही करा. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा करा. आणि गुरूंचा आशीर्वाद, जो गुरुग्रहाचा आशीर्वाद असा असतो की ज्यांचा गुरुग्रह चांगला असेल, त्यांचे मागचे न होणारे काम आहे ना, ते या पट्ट्यात होऊन जातील. 31 मे 2026 पर्यंत तुमचं घर नाही झालं, घर होऊन जाईल. बाळाचा प्रॉब्लेम नाही झाला, बाळाचं पण होऊन जाईल. बाकी जे अडकलेले प्रॉब्लेम आहे ते सगळे प्रॉब्लेम 18 ऑक्टोबर पासून त्याची सुरुवात झालेली आहे. आता खूप जणांना
वाटतंय, ज्यांचे लग्न नाही झाले लग्न पण चालू होऊन जाईल. एवढा गुरुग्रहाचा परिणाम असतो, लक्षात ठेवा. सोपं नाहीये, गुरुग्रहाचा तेवढा परिणाम असतो. म्हणून प्रत्येकाने याप्रमाणे सेवा करावी. आणि तुम्हाला जर संकल्प करायला कोणाला ब्राह्मण नाही भेटला, काही नाही भेटला, ब्राह्मण नाही भेटला किंवा हे नाही भेटला, मी माझा नंबर देईल, फोनवर आपण संकल्प सोडू शकतो. किंवा जवळपास असेल तर मी तुमच्या घरी येऊन पण संकल्प सोडू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. लांब असेल तर फोनवर संकल्प सोडू शकतो. तुम्ही ऑनलाईन दक्षिणा मला पाठवू शकता, काही प्रॉब्लेम. फक्त जो जप आहे तो तुम्हाला जप स्वतः करायचा, रोज एक माळ तुम्हाला जप करायचा हे लक्षात ठेवा. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.